अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। लवकरच तुळशी विवाह आपण संपन्न करणार आहोत, तर तो नेमका कधी करायचा आहे, म्हणजे 12 की 13 नोव्हेंबरला, असं कन्फ्युजन बऱ्याच जणांमध्ये आहे। त्याचसोबत त्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि घरच्या घरी तुळशी विवाह करायची असेल तर, म्हणजे तुळशी विवाह घरी करायचा असेल तर साधी सोपी पद्धत कोणती आहे, त्याचसोबत आपल्याला साहित्य काय लागणार आहे, मंत्र कोणता म्हणायचा, नैवेद्य काय द्यायचा, ही संपूर्ण पूजाविधी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर या ठिकाणी बघा, नेमका तुळशी विवाह कधी आहे, तर 12 नोव्हेंबरला तिथी सुरू होत आहे आणि 13 नोव्हेंबरला आपण तो साजरा करणार आहोत। म्हणून 13 नोव्हेंबर पासून 15 नोव्हेंबर पर्यंत केव्हाही आपण तुळशीचा विवाह करू शकतो। आता तुळशी विवाह करण्यासाठी नेमकं आपल्याला साहित्य काय लागतं ते बघूया। तर या ठिकाणी तुम्हाला एक चुनरी आणायची आहे। जसं आपण नवरी सजवण्यासाठी चुनरी आणत असतो, त्याच पद्धतीने तुम्हाला तुळशी मातेसाठी एक चुनरी आणायची आहे, जी लाल कलरची असते, ती तुम्हाला घेऊन यायची आहे। त्याचसोबत शृंगाराचं सर्व साहित्य या ठिकाणी आपल्याला लागणार आहे, जसे की बांगड्या, हार, कानातले, जोडवे आणि मंगळसूत्र, ह्या गोष्टी तुम्हाला लागणार आहे, कारण आपण तुळशी मातेला नवरी बनवणार आहोत। आता तुळशी विवाह आहे म्हणजे विवाहाच्या या गोष्टी आपल्याला लागणार आहेत। त्याचसोबत आपल्याला अंतरपाट लागणार आहे आणि अक्षदा टाकण्यासाठी आपल्याला कलरचे तांदूळ लागणार आहे, म्हणजेच त्या तांदळाला तुम्ही पिवळे करून घ्या किंवा लाल करून घ्या, मग ते तुम्ही हळदी आणि कुंकुने केलं तरीही चालेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला हे साहित्य लागणार आहे। त्याचसोबत दिवा लावून घ्यायचा आहे, कारण की त्यानंतर आपण दिवा पेटवून घेणार आहोत, तुळशी मातेची पूजा देखील करणार आहोत। तर तुम्हाला तुळशी विवाह करण्यासाठी जसे की आता प्रत्येक घरातील महिला हे सर्व कार्य करत असते, परंतु विवाह आहे तुळशी मातेचा, त्यामुळे घरातील सर्व जणांनी हजर राहायचं आहे। त्याचसोबत तुमचे शेजारी किंवा तुमचे ओळखीचे कोणी असतील ज्यांना या गोष्टीमध्ये आवड आहे, त्यांना देखील तुम्ही या कार्याला उपस्थित राहण्यासाठी सांगायचे आहे। आता तुळशी विवाह करण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहे। त्याचसोबत तुळशीचा मामा म्हणून उभं राहण्यासाठी किंवा उभं करण्यासाठी आपल्याला उसाचे खांब लागणार आहेत। तर हे उसाचे खांब तुम्ही घेऊन यायचे आहेत। आता या ठिकाणी तुळशी विवाह कसा करायचा, तर बघा, सर्वप्रथम आपल्याला तुळशी मातेसाठी जी चुनरी आणलेली आहे ती चुनरी तुम्हाला टाकून घ्यायची आहे आणि तुमच्याकडे नवीन ब्लाउज पीस असेल किंवा साडी असेल ती तुम्हाला नेसवल्यासारखी नेसवून घ्यायची आहे तुळशी मातेला। आता तुळशी मातेला साडी नेसवल्यानंतर किंवा ब्लाउज पीस व्यवस्थित कव्हर केल्यानंतर ओढणी टाकून घ्यायची आहे, त्यानंतर मंगळसूत्र घालून घ्यायचं आहे, जोडवी घालून घ्यायची आहेत, बांगड्या घालून घ्यायच्या आहेत। ते तुमच्या तुळशीला ज्या पद्धतीने तुम्ही नवरीसारखं सजवू शकता ना, त्या पद्धतीने तुम्हाला सजवून घ्यायचं आहे। आणि नवरी म्हटलं की मंडोळ्या ह्या आल्याच त्या तुम्हाला बांधून घ्यायच्या आहे, साहित्यामध्ये राहिल्या, परंतु तुम्हाला या मंडोळ्या आणायच्याच आहे। आणि अशा पद्धतीने तुळशी मातेची सर्व तयारी तुम्हाला करून घ्यायची आहे। उसाचे खांब तुम्हाला तुळशी मातेच्या अवतीभोवती लावून घ्यायचे आहे, जसा मांडव उभा असतो त्या पद्धतीने ते उसाचे खांब तुम्हाला लावून घ्यायचे आहे आणि तुळशी मातेची अशी छान तुम्हाला तयारी करायची आहे। आता तुळशी माता ही नवरी आहे, मग नवरदेव कोण, तर नवरदेव तुम्हाला बाळकृष्ण घ्यायचा आहे। बाळकृष्णाला देखील तुम्हाला असंच छान सजवायचं आहे। आता तुळशी मातेला बाळकृष्णाला अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि अभिषेक घालून घेतल्यानंतर तुम्हाला बाळकृष्णाला छान असं वस्त्र घालून घ्यायचं आहे, वरती तुमच्याकडे फेटा असेल तो घालून घ्यायचा आहे, छानसा गळ्यात हार घालून घ्यायचा आहे। बाळकृष्णाला देखील तुम्हाला नवरदेवासारखे सजवून घ्यायचे आहे। आता बाळकृष्णाला अभिषेक घातला, परंतु तुळशी मातेला अभिषेक तुम्ही घातला का, तर नाही, कारण घातलं तर सगळं ओलं होऊन जाईल, तर थोडंसं पाणी आपल्या हातानेच शिंपडून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला अभिषेक करायचा आहे। आणि यामध्ये तुम्ही मंत्र कोणता म्हणणार, तर तुळशी मातेला अभिषेक करताना किंवा बाळकृष्णाला अभिषेक करताना तुम्हाला ओम वैष्णवे नमः आणि महालक्ष्मीचा मंत्र तुम्हाला जो येत असेल तो तुम्ही म्हणायचा आहे, किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः असंही म्हटलं तरीही चालणार आहे। हे मंत्र तुम्हाला म्हणायचे आहे। आता मंत्र म्हणून अशा पद्धतीने अभिषेक केल्यानंतर आणि बाळकृष्णाला सजवल्यानंतर तुम्हाला दोघांमध्ये अंतरपाट ठेवायचा आहे
आणि अंतरपाठ ठेवून तुम्हाला ज्या पद्धतीने आपण लग्नाला मंत्र म्हणतो ते सगळे मंत्र तुम्हाला या ठिकाणी म्हणायचे आहे। कारण की आपण पूर्ण विधिवत या ठिकाणी लग्न लावत आहोत, म्हणजेच विवाह करत आहोत, तर ते मंत्र तुम्हाला म्हणायचे आहे। किंवा तुमच्या ओळखीमध्ये ब्राह्मण असतील तर तुम्ही त्यांच्याकडून देखील हे करून घेतले तरी चालेल। आणि जर तुम्हाला घरी नाही जमले तर केंद्रात सामूहिक पद्धतीने ज्या पद्धतीने तुलसी विवाह होतात त्या ठिकाणी आपली तुलसी माता नेऊन तिथेही तुम्ही जर अशा पद्धतीने विवाह केला किंवा लावला तरीही चालणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा तुलसी विवाह करायचा आहे। आता घरच्या घरी कसा करायचा हे आपण बघत आहोत, म्हणून घरच्या घरी कसा करायचा हे मी तुम्हाला सांगितले। आता शुभ मुहूर्त कोणता आहे तर 13 तारखेपासून 15 तारखेपर्यंत संध्याकाळचा म्हणजे प्रदोष समयीच तुम्हाला हा शुभ मुहूर्त जो शुभ मुहूर्त आहे तो तुम्हाला विवाहासाठी निवडायचा आहे। म्हणजेच मग प्रदोष समयी म्हटल्यानंतर संध्याकाळचे 6 वाजल्यानंतर 8 वाजेपर्यंत 8 किंवा 8:30 अशा 2 ते 2.5 तासामध्ये हा विवाह तुम्हाला संपन्न करायचा आहे। आता साहित्य तुम्हाला समजला, मंत्र समजला असेल, त्यानंतर नैवेद्यामध्ये तुम्ही तुमच्या घरी जे काही गोडधोड बनवणार आहात त्याचा नैवेद्य तुलसी मातेला तुम्हाला ठेवायचा आहे। तर विवाह आहे म्हणून आपण खुशीने जे काही गोडधोड स्वयंपाक घरामध्ये केलेला आहे तो तुम्हाला तुलसी मातेला ठेवायचा आहे। अशा पद्धतीने तुम्हाला घरच्या घरी तुलसी विवाह करायचा आहे। तुलसी विवाह करण्यासाठी बऱ्याच जणांना असं वाटतं की खूप काही मोठी अवघड पद्धत आहे का, मग आम्हाला जमेल का, तर असे प्रश्न बरेच जणांना पडतात। त्यामुळे ही सोपी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे, याच्यामध्ये काहीही अवघड नाही। तुम्ही तुमच्या पद्धतीने घरी अशा पद्धतीने तुलसी विवाह करू शकतात। बघा, याच्यामध्ये काहीही अवघड नाही। आपल्या दरवाजामध्ये तुलसी माता आपले रक्षण करत असते, संरक्षण करत असते, म्हणून आपल्याच दारात आपल्या तुलसी मातेचं लग्न लावलं तर तो एक आनंदाचा क्षण असतो। म्हणून प्रत्येकाने आपल्या दरवाजामध्ये जी तुलसी माता असते तिचं तुळशीच्या लग्नाच्या दिवशी हा तुळशी विवाह करावा। यामुळे आपल्या घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होत असते, तसेच तुलसी माता देखील प्रसन्न होत असते। जसं आपल्या काही गोष्टी शुभ मुहूर्तावर घडत असतात किंवा आपल्यासोबत काही चांगल्या गोष्टी घडत असतात, तसेच आपले रक्षण करणारे आपले तुलसी माता तसेच आपल्या काही घराजवळच्या गोष्टी आहेत त्यांच्या देखील असे कार्य आपण संपन्न केले पाहिजे। म्हणून तुलसी विवाहाच्या दिवशी आपण हे तुळशीचं लग्न लावलं पाहिजे। साध्या सिंपल पद्धतीने का असेना तुम्ही ही पूजा नक्की करा आणि हा विवाह नक्कीच लावून द्या। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा। तुलसी विवाह कधी करावा, कसा करावा, शुभ मुहूर्त काय आहे आणि कोणती साधी सोपी पद्धत आहे, त्यासोबत साहित्य, मंत्र आणि नैवेद्य संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर देखील करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।